नागरिकांना कोणता कोणता त्रास होऊ शकतो आणि या वातावरणात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संबंधित आपण संवाद साधणार आहोत आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश बोंडवे यांच्याशी। सर, जो हवेची गुणवत्ता जी ढासळलेली आहे या दरम्यान पुण्यासह महाराष्ट्रातील नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? हवेची जी गुणवत्ता ढासळलेली आहे याचं मुख्य कारण म्हणजे प्रदूषण वाढलेलं आहे। हे प्रदूषण जे वाढतं ते त्याची अनेक कारणं असतात, परंतु सर्वात महत्त्वाचं पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये इथलं वाहनांमुळं होणारं जे प्रदूषण असतं ते असतं। म्हणजे वाहनांची संख्याही खूप जास्ती आहे आणि ठिकठिकाणी रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होत असतं। अशा वेळेला एका जागी ते वाहनं उभी असतात, त्यांच्या एक्झॉस्टमधून जो धूर बाहेर पडतो त्यामुळं हे प्रदूषण वाढत असतं। ह्या प्रदूषणामुळं जे हवामानामध्ये किंवा वातावरणामध्ये जे कण जातात त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर, शिसं अशा प्रकारे असंख्य शरीराला धोकादायक अशा प्रकारच्या गोष्टी असतात। त्यात पुन्हा असं आहे की आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसात थंडी पडायला लागली होती। थंडी ज्यावेळेला पडते त्यावेळेला जमिनीलगतचे जे थर असतात ते थोडे जास्ती थंड असतात। त्याच्यामुळं दिवसावर गेलेले हे धुलीकण किंवा हे प्रदूषणाचे जे कण असतात हे संध्याकाळी उशिरा किंवा रात्री पहाटे हे जमिनीलगत येतात आणि त्याच्यामुळं ते सर्वत्र पसरून प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो। सर, मला असं विचारायचं की या काळात ज्यांना श्वसनाचे विकार आहेत अशा लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? हे प्रदूषण जे आहे साहजिकच वायू प्रदूषण आहे आणि हे वायू प्रदूषण आपण ज्यावेळेला श्वास घेतो त्यावेळेला आपल्या नाकातून, घशातून, श्वासनलिकेतून फुफ्फुसात जातं आणि त्याच्यामुळं नवीन प्रकारचे श्वसनाचे त्रास तर होतातच, म्हणजे सर्दी, खोकला, ताप येणं किंवा दम लागणं हे तर होतातच। पण ज्यांना मुळातच अस्थमा, COPD किंवा एम्फायझिमा अशा पद्धतीचे त्रास आहेत त्यांना श्वसनाचे खूप गंभीर त्रास होऊ शकतात। कित्येकदा अशा व्यक्तींना रुग्णालयामध्ये दाखलही करावं लागतं। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे प्रदूषित कण असतात त्याच्यामध्ये काही गोष्टी शिशासारख्या किंवा सल्फरसारख्या ज्या गोष्टी असतात त्या श्वासामधून आपल्या रक्तात विरघळतात आणि त्याचेही दीर्घकालीन परिणाम शरीरावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतात। त्यामुळे यकृतावर, मूत्रपिंडावर अशा आपल्या शरीरातल्या अंतर्गत अवयवावरही परिणाम होत असतो। श्वसनाचा वेग वाढल्यामुळं हृदयाचाही त्रास होऊ शकतो, त्या माणसाला चक्कर येऊ शकते, दम लागू शकतो आणि त्याच्या दैनंदिन कार्यामध्ये त्याला खूपच अडथळे येऊ शकतात। या काळात नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी हा महत्त्वाचा प्रश्न आहे सर। मुळामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये दिवाळीचं वातावरण असल्यामुळं फटाके मोठ्या प्रमाणात उडवले जात आहेत। आपण जर विचार केला तर मागच्या वर्षीच्या दिवाळीमध्ये जे प्रदूषणाचं प्रमाण होतं त्यापेक्षा या वर्षीचं वायू प्रदूषणाचं प्रमाण जास्ती आहे। गेल्या काही दिवसांमध्ये 1-2-3 दिवसापूर्वी जो पाऊस पडला त्याच्यामुळे हे प्रदूषणाचे कण हे वाहून गेले किंवा जमिनीमधून पाण्यामध्ये मिक्स होऊन गेले, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा नरक चतुर्दशीपासून लक्ष्मीपूजन आणि ह्या सगळ्या काळामध्ये जे मोठ्या प्रमाणावर फटाके उडवले जात आहेत त्यामध्ये कुठलेही निर्बंध पाळले जात नाही आहेत आणि त्यामुळं हे प्रदूषण जास्ती वाढले। त्यामुळे सर्वात प्रथम काळजी म्हणजे अशा प्रकारचे फटाके जिथं प्रदूषण होईल अशा प्रकारे नागरिकांनी उडवू नयेत। दिवाळीचा आनंद घेण्यासाठी फटाके उडवण्याची गरज नाही। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी लवकर व्यायामाला जाणारे व्यक्ती किंवा संध्याकाळी उशिरा बाहेर जाणाऱ्या व्यक्ती, बाहेरून घरी येणाऱ्या व्यक्ती यांनी मास्कचा वापर करावा, कारण हे जे विषारी धुलीकण आहेत किंवा विषारी प्रदूषणाचे कण आहेत ते आपल्या श्वसनामधून किंवा शरीरामध्ये जाऊन त्याचा त्रास जर रोखायचा असेल तर मास्कचा निश्चितच उपयोग होऊ शकतो आणि हा मास्क नेहमीप्रमाणे आपण करोनाच्या काळात जो वापरला तोच मास्क, साधा कॉटनचा मास्क किंवा सर्जिकल मास्क वापरायला काही हरकत नाही। तर या काळात नागरिकांनी मास्कचा वापर करावा असा डॉक्टरांचा सल्ला आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।